नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मँगो मलाई बर्फी कशी बनवायची ते बघणार आहे। आता आंब्याचं सीजन आहे आणि आंबा म्हटलं की ही फळांचा राजा का बोललं जातं की ह्या फळापासून किंवा ह्या आंब्यापासून भरपूर सारे आपण पदार्थ बनवू शकतो, त्यामुळे त्याला फळांचा राजा बोललं जातं। इथे हापूस आंबा घेतलेला आहे, 3 आंबे घेतलेले आहे। आता ह्या तिन्ही आंब्याचा आपण गर काढून घेणार आहे। तर खूप सुंदर असे हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर बघा, अशा पद्धतीने तिन्ही आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असा कलर आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपलं हे मिश्रण पटकन तयार होईल। तर आता इथे घेतलेला जो आंब्याचा गर आहे हा 1.5 कप भरलेला आहे। तर आता हा आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आंबा किती गोड आहे, कमी गोड आहे किंवा तुम्हाला जास्त गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्यायची आहे। आता 1.5 कपासाठी इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे आपण घेतलेली आहे दुधावरची साय। दुधावरची साय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता। आता ही सर्व मलाई, दुधाची साय यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे। तर इथे बघा, गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई शक्यतो नॉनस्टिकची घ्या, म्हणजे खाली बिलकुलही चिकटत नाही, करपत नाही। स्टीलची अजिबात घेऊ नका। आता हे मिश्रण आपण पूर्ण कढईमध्ये घालून घेणार आहे। एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मंद गॅसवरच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे। ही साखर पूर्णपणे विरघळून त्याचं पाणी होतं, त्यामुळे हे मिश्रण परत पातळ होतं। तर बघा, आपण सतत हे ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीने। तर बघा, साखर आपली विरघळलेली आहे। आता मिक्सरमध्ये आपण मिश्रण केलं तेव्हा साखरच पूर्ण बारीक झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा हे पातळ झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की इथे मी घेतलेलं आहे 400 ग्रॅम ओलं खोबरं, हे खवून घेतलेलं आहे। आता हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। 1.5 कप आंब्याचा गर, 1 कप साखर, अर्धा कप दुधाची साय आणि इथे 2 कप खोवलेलं नारळ। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही। अतिशय सुंदर अशी ही आपली बर्फी तयार होते। तुम्ही आता आंब्याचं सीजन आहे, आपण वेगवेगळे पदार्थ करतो। आमरस तर आपल्या घरात नेहमी होतो, पण वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो। तर अशीच ही बर्फीसुद्धा तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी होते। बघा, सतत ढवळत राहायचं आहे, मंदच गॅस ठेवायचा आहे। आता तुमच्याकडे जर ओलं नारळ नसेल तर तुम्ही नारळाची पावडरसुद्धा वापरू शकता, पण नारळाच्या पावडरपेक्षा आपल्याला जे खोबरं आपण घेतलेलं आहे ओलं, त्याने खूप छान अशी चव लागते आणि ही बर्फी महिनाभर आरामात टिकते। तर इथे बघा, 2 चमचे गरम दुधामध्ये मी 10 ते 12 केशरच्या काड्या घातलेल्या आहे, यामध्ये घालून घ्यायच्या आहे। त्यामुळे आपली ही बर्फी आहे ती अतिशय चविष्ट होते। आता आपण सतत ढवळत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत, पॅन सोडेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे। मिक्स करत राहायचं, ढवळत राहायचं, खाली अजिबात लागणार नाही याची काळजी घ्यायची। तर बघा, सतत आपण हे मिक्स करत राहणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता
20 ते 25 मिनटे मला हे घट्ट होण्यासाठी लागलेलं आहे आणि कुठेही खाली लागलेलं नाही. आपण मंद गॅसवरच हे मिश्रण ढवळून ढवळून असं घट्ट केलेलं आहे. आता यामधले आपल्याला अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि थंड करून बघायचं आहे. थोडीशी फुंकर मारायची किंवा बाजूला ठेवायचं आणि थंड करून याची गोळी होती की नाही ते बघायचं आहे. तर बघा, इथे आपण यामध्ये तूप अजिबात घातलेलं नाही. मी यामध्ये घालताना जी साय घेतलेली ती साय म्हशीच्या दुधाची घट्ट साय होती, त्यामुळे याला खूप असं तूप सुटलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यामुळे आपल्याला यामध्ये तूप घालायची सुद्धा गरज नसते. जी साय असते ती घट्ट साय असल्यामुळे तूप छान असं सुटलेलं आहे. तर तुम्ही आता हे मिश्रण बघू शकता, थंड झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपण याची गोळी बनते की नाही बघायची आहे. तर बघा, इथे छान अशी गोळी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी ट्रे घेतलेला आहे. तुम्ही एखादं ताटसुद्धा घेऊ शकता. आता याला आपल्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि नाही लावलं तरीही चालेल, कारण आपल्या ज्या मिठाईला खूप छान असं तूप सुटलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे. आता लावून झाल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे बर्फीचं, ते मिश्रण सगळं आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हे ओतून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण पूर्णपणे ट्रेमध्ये मिश्रण प्लेन करून घेतलेलं आहे. आता रूम टेम्परेचरवर आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतर अर्धा तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. आणि असं जरी तुम्ही थंड केलं तरी पण ती मिठाई आहे ती मिठाई व्यवस्थित सेट होईल. तर अशा पद्धतीने आपण हे थंड करून घेऊ. तर इथे बघू शकता, आपलं हे मिश्रण ट्रेमधलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊ. कट करताना तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोनी ज्या आकारामध्ये आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करायचे आहे. तर बघा, आपण आता हे चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. आता आपण ही काढून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय स्मूथ एकदम छान अशी आपली आंब्याची वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तुम्ही म्हणू शकता, बर्फी तयार झालेली आहे. तर ह्या आंब्याच्या सीझनमध्ये अशी बर्फी तुम्ही एकदा नक्की बनवा आणि महिनाभर तुम्ही ही खाऊ शकता. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.